गाईच सई मार्गशीर्ष गुरुवारांचं जे आम्ही मुकुट आणलेलं आहे यावर्षी. मागच्या वर्षी आम्ही नुसतं नारळ आणि तांब्यावरती बसवलेले. तर आता आम्ही यावर्षी मुकुट आणला आहे. बघू शकता सई सजवते त्या मुकुटला. आम्ही त्याचा पूर्ण झाल्यावरती फेस रिव्हील करणार आहोत. सो we continue. माझ्या बहिणीने त्या मुखवट्याला सजवलेलं होतं. तो मुकुट जो होता तो मी आणलेला तो त्याला सजवलेलं होतं. आणि आता आम्ही साडीचा सेटअप करतो कारण का मला साडी नेसवता येत नाही, त्या आईलाच येते नेसवता. तर आता आम्ही पूर्ण प्रॉपर रेडी केले असं. पण तुम्हाला डायरेक्ट लूक मी आपलं गुरुवारीच दाखवीन. तर आता तुम्ही लूक बघा, म्हणजे फक्त साडीचा लूक बघा, बाकीचं तुम्हाला मी गुरुवारी दाखवीन. सो गाईज गुड मॉर्निंग. आणि आजचा पहिला गुरुवार आहे. तर सगळी मी इथे तयारी केली. तर बघू शकता इथे सगळं मुखवटा वगैरे सगळं आहे. आता मी सेटिंग कशी करते तर मी तुम्हाला दाखवते. आणि सगळी इथे मी साफ वगैरे करून घेतलं आहे. पहिलं उठली, झाडू वगैरे मारलं, लादी बसून घेतली. आता मांडणी करायला घेते. सो चला बघूया आजचा दिवस कसा जातो. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली मोहरली खुलली कळी मोगराची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरे तुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ हा नवा. आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती. चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आज वेडावली आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी बहाज माझी बघसली मोहरली खुलली काही मोगराची. नवसाची गौराई माझी सो गाईज फायनली पूजा झाली आहे. हे घट पण मांडून झालेलं आहे. आणि आता सगळं आता उचलून ठेवीन. मला भूक पण खूप लागली आहे.
प्रसादाचा शिरा बनवायचा आहे. आता बघू, जर तुम्हाला आवडलं असेल म्हणजे देवीचा मुखवटा, मी तुम्हाला बोलली दाखवणार नाही पण मी आता दाखवला, कारण का तेव्हा सई सजावट करत होती त्या ह्याची मुखवट्याची. तर मला सांगा कसं आहे ते, मी त्याची व्हिडिओ पण बनवणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.